चला जाऊया मॅच कडे. खरं तर सामना सुरू होतोय. यस, धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. दीक्षित पाटील गोलंदाजी मार्क मध्ये. अमय तुम्ही देखील मंचावरती. दीक्षित पाटील या षटकामध्ये समोर. सूरज मात्रे बाबू स्ट्राईक एंडला. पहिला बॉल थोडासा राईज झाला, टप्पा पडल्यानंतर बॉल उचलून घेत मात्र विकेट किपर सुनीलच्या हातामध्ये भिसावला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आक्रमक फलंदाजीसाठी सूरजला ओळखलं जातं. सातत्याने घातक स्फोटक इनिंग साकारणारा हा खेळाडू या मॅच मध्ये आपण जर पाहिला तर नक्कीच कमबॅक करेल का. कारण पिंटाशेठ पाटील साहेबांच्या नावाने जेव्हा देवदूत नाईट स्पर्धा झाली संपन्न, रुपेशी पाटील आमचे खरं तर मित्र पोलीस, त्या स्पर्धेमध्ये बाईक सूरजला मिळाली होती. पिंटाशेठ पाटील साहेबांच्या नावाने देवदूत ट्रॉफी आपण पाहिली होती अमरापूरच्या मैदानावरती. यावेळेला तेच सरार मागचा बॉल थोडा टॉस केला आणि इथे आपण पाहिला लेन बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा डॉट बॉल. राबे संघातला प्रमुख गोलंदाज. या टीमकडे बॉलर्स चांगले आहेत. राबे जो संघ मैदानामध्ये उतरला बाळू पाटील यांचा, या संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि पहिल्या षटकामध्ये दीक्षित पॉवर प्ले मध्ये मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतो आणि समोर स्फोटक फलंदाज त्याला शांत ठेवलं सूरजला. कमबॅक या षटकामध्ये झालंय. चांगली फील्ड पोझिशन आपण पाहता अमरेला टाईप. राबे संघाने फील्ड पोझिशन लावली. या मॅचमध्ये बॉलला सोडण्याचा निर्णय होता. बॉल चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पहिला परफ्यूम डिलिव्हरी, थोडा टॉस झाला, बॉलला सोडलं सूरजने. एखादा चुकीचा फटका खेळण्यापेक्षा संयम दाखवलेला देखील तितकंच चांगलं. कारण या चुकीच्या फटक्यामुळे आपलं बहुमूल्य विकेट, प्राइजलेस विकेट जर का गमावलं तर मात्र परिणाम त्या संघाला भोगावे लागतील. त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला होईल. त्यामुळे कदाचित बॉलला लेफ्ट केला, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 षटकांचा सामना, किमान 50+ रन तुम्हाला या मॅच मध्ये सेट करावे लागतील. 50+ धाबा तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. हॅलो, फाईन लेग मध्ये खेळलेला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज सूरजने घेतला. चौकार या बॉलवरती मिळाला आणि 4 रनच्या मदतीने अकाउंट ओपन झालं. सूरज मात्रेचं अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी काळ भैरव कोपर या टीमचं. खराब होती. पॅडलाईनचा हा चेंडू थोडासा शरीरावरती टाकला, फक्त दिशा दिली, वेगाच्या आगेस टेक्निक वापरली फलंदाजाने. त्याचा फायदा कोपर टीमला झाला. कमबॅक पुन्हा दीक्षित पाटील करेल का हे पाहावं लागेल. राबे विलेज एंड करून मात्र हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होत असताना शॉटा प्लेन हा पंप पूल करताना मात्र या इथे आपण जर पाहिलं एलिमिनेशन घेतलं, परंतु अंतर कमी कापलं. आदित्यने सोपा झेल सोडला. अपेक्षा नव्हती आदित्य पाटील कडून, कारण या संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आदित्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने मात्र सोपा झेल सोडला आणि तोही सूरज मात्रेचा. सूरजला जीवनदान देणं थोडंसं महागडे ठरू शकतं, कारण आता त्याला मात्र जीवनदान मिळालं. बघा या क्षणाला आपण जर पाहिलं दुपारनंतर इथे ऑन साईडला मोठे फटके खेळणं सोपं नाहीये. आम्ही पहिल्या दिवसापासून किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत आलोय मैदानात. बघा आता प्रवाह, हवेचा प्रवाह तुम्ही जर पाहिला तर लेफ्टीला ॲडव्हान्टेज राहील. यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र प्रचंड संघर्ष करावा लागतो. या क्षणाला झेल सुटला गेला, जीवनदान सूरजला मिळाला. दीक्षितनं मात्र चांगली बॉलिंग केली. फुलटॉस बॉल, दिशा दिली, गॅप मध्ये फटका, गली आणि पॉइंटच्या मधून गॅप मध्ये बॉल निघालाय. सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. चौकार या बॉलवरती आला आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आला तब्बल 9 धावा. एकही अवांतर रन खर्च केलेला दीक्षित पाटीलने. हे वैशिष्ट्य होतं या षटकाचं. एकही अवांतर रन दीक्षित पाटीलने आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. हे वैशिष्ट्य राहिलं. चांगली बॉलिंग दीक्षित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
तर चार धावा आपण पहिल्या शेवटच्या बॉलमध्ये त्याला स्पीडअप करा. 9 धावा स्कोर कार्ड मध्ये आदित्य पाटील बॉलिंग मार्क वर त्याला ज्याला मिळालं जीवनदान. सूरज मात्रे हा खेळाडू तो मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय या षटकामध्ये. फर्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्स, जीवनदान मिळाला खेळाडू. सूरज मात्र आता घातक झाला, आक्रमक झाला. डाऊन द ग्राउंड 20 मध्ये केले. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम 6 षटकार. त्याच्यावरती प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. 20 मध्ये खेळत असताना हा षटकार सूरजच्या बॅटमधून आला. आणखीन एकदा फिरून मारला, इनफिल्डला क्लिअर केलंय. झेल सुटलाय, जीवनदान मिळालाय. अतिशय घातक झाला सूरज हा खेळाडू. अनेक वेळा आपण पाहिले हे रेकॉर्ड्स. तिसरा परेराने सोडलेला रोहित शर्माचा झेल, त्यानंतर 264 धावांची मोठी इनिंग कोण विसरेल. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिला तर सलग 2 मोठे फटके आले षटकारानंतर चौकार. आदित्य पाटीलने झेल सोडला होता आणि त्याच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट मात्र आता हा खेळाडू जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतो. जले पे नमक छिडकना. आणखीन एकदा ऑन साइडला पूल करायचा आहे. गॅप मध्ये फटका, बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अनस्टॉपेबल इनिंग या षटकामध्ये. सलगचा दुसरा चौकार. सलग दुसरा चौकार. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या आदित्य पाटील या गोलंदाजाने. अक्षरशः धो धुतलाय. खरं तर आदित्यला या 3 बॉलवरती कमबॅक त्याला करावा लागेल. रावेत संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नेहमी भूमिका असते, ती भूमिका त्याला स्पष्ट करावी लागेल या मॅचमध्ये. जर का धावांची गती अशीच कायम राहिली तर मात्र दबाव पूर्णपणे राहील रावेत संघावरती. मगाशी म्हटलं भरपूर फॉर्म मध्ये दिसणारा हा कोपर संघ मागील काही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी. ऑन साइडला फटका फसलाय, एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे आपण पाहता दीक्षितच्या हातामध्ये सफ हँड मध्ये बॉल विसावला. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी सूरज मात्रे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का असेल कोपर टीमला. निराश झाला सूरज, कारण त्याला माहिती होतं या ठिकाणी त्याचं थांबणं फार गरजेचं होतं, परंतु इथे आदित्यने मात्र कमबॅक करून दिलंय. विकेट मिळाला कोपर संघाचा. खेळाडू बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सूरज आणि त्यानंतर नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. प्रतिकेश मोकल हा खेळाडू. आडव्या फ्रेम मध्ये आपण जर पाहिलं समोर तुम्हाला स्टॉल सातत्याने दिसतील. कारण हे छोटे मोठे स्टॉलचे व्यावसायिक आहेत. जेव्हा मैदान खुलं झालं तेव्हापासून परमनंट त्यांचे ते स्टॉल्स तिथे आहेत. कारण इतक्या स्पर्धा देखील झाल्या इथे. यावेळेला हुक काढण्याचा प्रयत्न होता, गती जास्त होती. अतिरिक्त बाउन्स घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहिला. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. करतर इथे आदित्य पाटीलचा कमबॅक त्याने केलंय. विकेट नंतर मात्र हा डॉट बॉल. आता आणखीन एक बॉल बाकी आहे आणि धाव फलकावरती 23 धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक आदित्य पाटीलने केले. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो हमारी. आदित्य पाटील सांगतो पहिले 3 बॉल 14 धावा आल्याने सलग 3 बॉल डॉट, ज्यामध्ये सूरजचा एक बहुमूल्य विकेट मिळाला आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या खरं तर कोपर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये त्या ठिकाणी लागली आहे ती म्हणजे तब्बल
एक गडी बाद 23 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे वडावचे सर्व योद्धे. रोहनला आपण पाहताय सर्व बसून मात्र त्या ठिकाणी डोंगरावरून सामन्याचा आनंद घेतात. आणि वडाव म्हटलं की येणाऱ्या खरं तर 6 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान वाशी विभागामध्ये प्रथमच हे मगाशी उल्लेख केला पहिली नाईट स्पर्धा असेल. स्वर्गीय अना म्हात्रे चषक ओव्हर क्रिकेट नाईट चे सामने मात्र भरवण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा ही स्पर्धा असेल त्या परिसरामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 1 लाख, द्वितीय पारितोषिक असेल 50,000, तृतीय पारितोषिक 25, चतुर्थ पारितोषिक 25. आणि ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी बबलू सुदर्शन परमेश यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. दुर्गादेवी क्रिकेट क्लब संघाचे सर्व आयोजक आपण व्यासपीठावर या. संजय पाटील आमचे उपसरपंच तुम्हाला इन्व्हाइट करतात. डोंगरावरून या सामन्याचा आनंद घेण्याची एक मजा वेगळी आहे. कारण कुठेच या मैदानाच्या अवतीभोवती सभोवताली झाडं नाही आहेत. ऊन आणि ऊनच दिसेल. गाडी कुठे पार्क करावी सावलीमध्ये हा प्रश्न पडतो. उन्हामध्येच तुम्हाला करावी लागेल. कारण आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथे वृक्षांची लागवड होईल. आणखीन ग्रीनरी तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती सभोवताली पाहायला मिळेल. तेव्हा मात्र हा मैदान आणखीन खुलेल. तेव्हा मात्र चांगला खरं तर तुम्हाला वातावरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय पप्पू शेठ, आसवा शेठ पाटील साहेब, प्रसादजी भोईर साहेबांचं आगमन काही क्षणातच या मंचावरती होईल. दमदार असं हे व्यक्तिमत्व आदरणीय आसवाजी पाटील साहेब उर्फ पप्पू शेठ मामा सर्वांचे लाडके नेतृत्व. मी विनंती करेन सर्व आमच्या हमरापूर संघातील दुर्गादेवी हमरापूर संघाचे सर्व शिलेदार आपण समोर या व्यासपीठासमोर त्यांना सन्मानपूर्वक आपण व्यासपीठात घेऊन येणार आहोत. पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं आगमन. तिसऱ्या ओव्हरमध्ये इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला ऑफिस कव्हर ड्राईव्ह. प्रवाहाच्या दिशेने हा फटका होता त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज फलंदाजाला मिळाला. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा पार, गगनचुंबी षटकार. कमालीचं टायमिंग थोडेसे मागे आले. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने खेळत असताना मात्र प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाला. आणि त्याहीपेक्षा प्रवाह, हवेचा वेग त्याचा फायदा मात्र झाला फलंदाजाला. षटकारामध्ये बॉल कन्वर्ट झाला. 6 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 29 धावा. स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहताय. मान्यवरांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होईल. आदरणीय आसवा शेठ पाटील उर्फ पप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबरीने प्रसादजी भोईर यांचं आगमन काही क्षणातच तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल. त्यांचं आपण करूया वेलकम, सहर्ष स्वागत. दीक्षित पाटील वरती हल्ला बोल केला प्रतीशने. यावेळेला थोडासा फोर्सेबल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी कडा घेतली. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. फिल्डर डीपमध्ये उभे होते याचा फायदा झाला फलंदाजांना. कारण डीपमधून 30 सर्कलच्या आतमध्ये येण्यापर्यंत आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 2 धावा ऑलरेडी कंप्लीट झाल्या. धीम्या गतीचा फटका जरूर होता. त्याचा मात्र ॲडव्हान्टेज 31 वरती पोहोचला. बॅटिंग करणारा कोपर संघ पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर कोपर संघाच्या वाटेला बॅटिंग आली. आणि बॅटिंग करताना आतापर्यंत 31 धावा, 1 गडी बाद. सूरज बाद झाला पण दबाव त्या ठिकाणी क्रिएट झालेला नाहीये. शिंदे सरकार, सुदर्शन मोक्कल उर्फ बाल गुड्डू भाऊ यांच्या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. त्यांच्याही माध्यमातून येणाऱ्या 19 फेब्रुवारीपासून मग कॅच होईल का प्रयत्न चांगले झाले होते. कॅच व्हायला हवी होती इतके चांगले प्रयत्न केले. शेवटच्या मुवमेंटला जर हात टाकला असता बॉल खाली तर एखाद दुसरा एक एमर्जिंग कॅच पाहायला मिळाला असता. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून या मैदानामध्ये 19 ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान अटल करंडक प्रकाश झोतातील प्युअर नाईट, डे नाईट नाही तर फक्त नाईट फॉर्मॅट तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. ज्यामध्ये 24 तारखेला दारावे, पेठ, घोडसई, बामणडोंगरी सारखे बलाढ्य संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना या मैदानात पाहणार आहात. त्यामुळे गर्दी अफाट गर्दी होईल या मैदानाच्या अवतीभोवती. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. बॉलला ढकलला मागे डीप किंवा पॉईंटला फिल्डर आले त्या ठिकाणी धावून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. संकेतला आपण पाहताय त्या ठिकाणी डीपमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना संकेत पाटील हा खेळाडू डीपमध्ये उभा होता आणि 2 धावा त्या बॉलवरती मिळाल्या. 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 35 धावा. सुनीलने सांगितलं गावामध्ये जरी 2 संघ असले तरी आमच्या गाववाल्यांची प्रत्येकाची इच्छा असते दोन्ही संघ जिंकले पाहिजेत. भेदभाव नाही आहे. कारण हे व्हायला हवं. प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या एवढी आहे, एवढे चांगले खेळाडू आहेत, त्यांना प्रत्येकाला संधी एका टीममध्ये मिळणार नाही. त्यामुळे ब श्रेणी अ श्रेणीमधला 2 संघ तयार व्हायलाच हवे जेणेकरून प्रत्येक खेळाडूला मात्र
संधी मिळेल यावेळेला बघा. थोडासा बॉल अतिरिक्त उसळी घेत मात्र बाउन्सरचा वापर केला. सटीक बाउन्सर दीक्षितचा पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली. स्कोर कार्डमध्ये धावा 35. अंतिम बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकामध्ये. या सामन्यातला विनर विपक्ष, मागच्या सामन्यातला विनर वडाव, असा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल 3 षटकांचा. पुढचे प्रत्येक सामने हे 3 षटकांचेच असतील, याची नोंद सर्वांनी घ्या. 3:45 झालेत, अजून बरेच सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसातील. याही वेळेला त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त उसळी बाहेर म्हणजे सेकंडचा कॉल थ्रो येईल, त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि इथे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. पाणी घेऊन चला मैदानाकडे, ड्रिंक्स ब्रेक होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली कोपर संघाची 1 गडी बाद 37 धावा 37. बघा सर्व आमचे स्पॉन्सर्स तुशांत कला केंद्र, साई केबल सर्व्हिस, सचिन दादा मारुती पाटील यांच्या वतीने आम्हाला इंटरनेट सेवा, गेअर ऑटोमोबाईल वर्कशॉप निखिल पाटील प्रोप्रायटर, मारुती ऑथोराइज कदर ऑटोमोबाईल, रुद्र आर्ट अमरापूर पेण, रुपेश भगत मिलिंद भगत यांचं देखील विशेष योगदान. अथर्व आर्ट अमरापूर पेण, घराघरामध्ये तुम्हाला कारखाने सापडतील प्रत्येकाचे. आणि कुणाल कला केंद्र, अथर्व आर्ट, यस शुभम भगत मोठे बिझनेसमॅन आहेत. शुभम या विभागामध्ये सर्वाधिक मोठ्या मंडळांच्या मूर्ती बनवण्यामध्ये शुभमचा हातखंड आहे. आणि वहिनी देखील मुंबई परिसरामध्ये त्यांचा देखील तिकडे गणपतीचा कारखाना आहे. आणि इथे बघा 37 शिवमुद्रा कलेक्शन आपण पाहत आहे, त्यांचं देखील विशेष. रुई आर्ट अमरापूर यांचं देखील आपण पाहताय या ठिकाणी. ग्राफिक्स समीर पाटील अमीर पाटील प्रोप्रायटर. आणि त्याच वेळेला आपण पाहता मंदार आर्ट, का तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंबहुना जगभरातून तुम्हाला मूर्तींसाठी या ठिकाणी पेणमध्ये प्रत्येकजण येत असतो. प्रसिद्ध खरंतर हा परिसर आहे. आणि आता मात्र मोठं संकट या विभागावर, या खरंतर मूर्तिकार क्षेत्रावरती आलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी, POP बंदी हटाव नारा आता लगावला आहे. नक्कीच यश सर्वांना मिळेल, कारण मोठे उद्योगधंदे आहेत. आम्ही त्याबद्दल चर्चा करू यानंतर. उच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या वतीने तो ठराव मंजूर झाला, त्याला मात्र नाकारण्यासाठी, हटवण्यासाठी नक्कीच एकजूट तुम्हाला या सर्व मूर्तिकारांची पाहायला मिळेल. 37 1 गडी बाद 37 धाबा. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. मुंबईमधले सर्व मंडळ एकजूट झालेत. पेन विभागातील सर्व मूर्तिकार एकजूट झाले आणि एकीची एक वेगळी ताकद असते. नक्कीच ती ताकद तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रावे संघाचा गोलंदाज जय आले. त्यांनी पहिला बॉल डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर टाकत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हाईट बॉलने सुरुवात केली जयने. धावसंख्या धावफलकावरती 38. शेवटचं षटक आय थिंक बालू पाटील असतील. 38 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहता त्या ठिकाणी. कोपर टीमच्या माध्यमातून 38. रिव्हर्सचा प्रयत्न होता, आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता. पंच सांगत असताना आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग बॉल, टो क्रशिंग यॉर्कर जरूर होता, परंतु लाईन मिस केली. त्यामुळे लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल रन त्या ठिकाणी पंचांनी घोषित केले. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. अतिरिक्त म्हणण्यापेक्षा आणखीन एक रन ॲड होईल, कारण ही रन अतिरिक्त नव्हती, खरं तर लेग बाईकच्या स्वरूपात होती. आणि त्या ठिकाणी धावसंख्या आपण जर पाहिली 39. आदित्य पाटील आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये संडे आहे, त्यामुळे तेही आमच्या समोर जॉईन झालेत गुणसंख्या लेखनाचं काम. चला साई आणि उर्नोली संघ आपण बरोबर आता अर्धा तासानंतर रिपोर्टिंग करा. यावेळेला तेच सरदार फटका खेळत असताना आतली कडा घेतली, बॅटची हलकीशी आतली कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद.
अंकित. मान्यवरांचं आगमन काही क्षणातच या मंचावरती होईल. सन्माननीय मान्यवर आसवास शेठ पाटील उर्फ बप्पू शेठ, सन्मान्य प्रसादजी भोईर साहेब, या दोन सत्कार मूर्तींचं आगमन काही क्षणातच या मंचावरती आपण होताना पाहणार आहात. गाड्यांचा ताफा आला, थोडा खेळ आपण थांबा. मान्यवरांची एंट्री, रॉयल एंट्री या ठिकाणी पाहायला मिळेल. नवका फलंदाज दीप चालला, खेळ थोडा थांबा. 39 धाव फलकाचे. चला सामना सुरू ठेवा बंटी म्हात्रे. चला गाडी आली, आता थांबवा. मान्यवरांचा ताफा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहताय. प्रसादजी भोईर साहेब सकाळी त्यांची उपस्थिती आणि पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आगमन त्यांचं झालंय. त्यांच्या बरोबरीने आदरणीय आसवास शेठ पाटील उर्फ बप्पू शेठ यांची ग्रँड एंट्री. निखिल पाटील, मान्यवरांचं आगमन. चला दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूरचे सर्व सभासद सन्मानपूर्वक आपण त्यांना इथे घेऊन या. मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय आसवास शेठ पाटील साहेब उर्फ पप्पू शेठ, त्यांच्या बरोबरीने सन्माननीय प्रसाददादा भोईर, या दोन मान्यवरांचं आगमन या मंचावरती आपण होताना पाहत आहे. सन्मानपूर्वक सर्व आयोजक त्यांना आमच्या VIP डाईसवरती घेऊन येतील. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आसवास शेठ पाटील म्हटलं की सर्व गुण संपन्न असं हे व्यक्तिमत्व. प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी असो, क्रिकेटच्या स्पर्धा असो, अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं नेहमी भरीव योगदान राहिलं. तर सन्माननीय आसवास शेठ पाटील उर्फ बप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबरीने प्रसाददादा भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन इथे आपण होताना पाहत आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपण आसनस्थ व्हा. साहेब आपण आलात. या ठिकाणी या स्पर्धेत शोभा द्विगुणित झाले. निखिल पाटील आमचे मित्र, शेतकरी कामगार पक्षाचे एकतर धडाडीचे युवा नेते निखिल पाटील, RK पाटील साहेबांचे चिरंजीव, त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. पिंटाशेठ पाटील स्मृती चषक मरावे तरी कीर्तिरूपी उरावे असं म्हणतात. आणि प्रत्येक संघ नायकाने सांगितलंय, या विभागातील प्रत्येक कॅप्टनचे जेव्हा आम्ही बाईट घेतली खरं तर टॉस बॉक्समध्ये, तेव्हा प्रत्येकाने सांगितलंय पिंट्या दादा आम्हा सर्वांसाठी देव माणूस होता. न भूतो न भविष्यती असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सातत्याने दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर किंबहुना स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा असते. पिंटाशेठ पाटील साहेबांच्या नावासाठी ही स्पर्धा असते. आपल्या विभागातील टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिंटाशेठ पाटील स्मृती चषक. यावेळेला फुल लाईन डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केला बॉलला, विरिशच्या साह्याने मिडविकेट क्षेत्राकडे फटका सजवला. फिल्डिंग थोडी खराब, अति घाई संकटात नाही असं म्हणतात. थोडी घाई झाली. मग बॅकअपसाठी 4 खेळाडू लाईनमध्ये उभे होते. तिसऱ्याला मात्र बॉल पकडण्याची संधी मिळाली. ओव्हर थ्रो झाला असता तर मात्र या धावा रोखण्यासाठी 3 खेळाडू लाईनमध्ये एका मागोमाग. चौथा खेळाडू होता आणि 2 धावा मात्र रोखता आलेल्या नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. मी मगाशी उल्लेख केला, अतिघाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गांवरती प्रत्येक वळणावरती हे फ्लेक्सेस लागलेले असतात. याचं कारण आहे, जेव्हा तुम्ही घाई कराल तेव्हा स्वतःहून तुमच्यावरती तुम्ही संकट ओढावून घ्याल. आणि बघा, जिथे सिंगल होती तिथे 2 धावा मात्र मिळाल्या. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कोपर संघाला 42 धावा. राऊंड द विकेट, इनसाइड आउट, लॉफ केला बॉलला. टायमिंग चांगलं होतं पण तो एलिव्हेशन कमी होतं, ताकदीचा अभाव होता. लॉंग ऑफला निखिल पाटीलच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय फलंदाज दीप. बॅक टू द डगआउट. सॉन्ग ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत खरं तर सर्व दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर, संजयदादा पाटील उपसरपंच, आमचे निखिल पाटील, शुभम भगत, खरं तर सर्वांचा मी उल्लेख करेन. रुपेशी पनवेलकर असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं दमदार A1 क्वालिटीचं आयोजन तुम्ही या ठिकाणी संपन्न होताना पाहत आहे. पहिल्या फेरीमधला हा 4था सामना. यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनलच्या लढती तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. एक संघ, पहिला संघ याच परिसरातील बापेश्वर उर्नोली
हा संघ सुपर 3 मध्ये गेलाय, म्हणजे बक्षीस पात्र झालाय. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आमच्या पनवेल विभागातील कर्नाटक विभागातील गावदेवी साई संघ देखील सुपर 3 ला बक्षीस पात्र झालाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं वैशिष्ट्य काय असेल तर 2 ट्रॉफी एका संघाला, आकर्षक सिल्वर ट्रॉफी आणि त्याच वेळेला रायगड भूषण लहू ठाकूर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आणखीन एक अतिशय आपण जर पाहिले आकर्षित ट्रॉफी, ज्यामध्ये साहेबांना खरं तर आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार, त्यांचा मानाचा फेटा, शिवाजी महाराजांची प्रतीक होती आणि एक चांगला खरं तर किल्ल्याचा बेस त्या ट्रॉफीमध्ये आहे. यावेळेला बघा विकेटचा प्रयत्न, बाळू पाटील झेल खाली आलाय, झेल टिपला, सॉफ्ट डिसमिसल, आल्या पावली माघारी परतावा लागेल. त्या ठिकाणी अविनाश या फलंदाजाला, बाळू पाटील झेलखाली होते, खेळाडू बाद. तापमान वाढत चाललंय, जशी संध्याकाळ होईल तसा हा डोंगर पूर्णपणे भरून जाईल प्रेक्षकांच्या गर्दीने. कारण या मैदानाचं वेगळं वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा भरवली जाते तेव्हा मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी ही प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण प्रामुख्याने पाहिली. आणि याही वेळेला संध्याकाळी मात्र 4 नंतर जसा उन्हाचं प्रमाण कमी होईल तेव्हा मात्र मोठी गर्दी राहील. आणि अंकित आपण जर पाहिलं आता लाईव्ह टेलिकास्ट सेवेमुळे मात्र मैदानावरची प्रेक्षकांची गर्दी हळूहळू कमी होऊ लागली, कारण घर बसल्या देखील स्पर्धा पाहता येते आपल्या मोबाईल फोनवरती, आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. आणि जर का तुम्ही स्पर्धा पाहत असाल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉर्च्यून इव्हेंट म्हणजे जेव्हा जेव्हा रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही स्पर्धा असेल तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन लगेच येईल, तुम्हाला त्या स्पर्धेचा आनंद घेता येईल. यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने मात्र स्क्वेअर लेगमध्ये बॉलला ड्राईव्ह केला, सेकंडचा कॉल, रिस्क घेतले सुनील पाटील, घाई झाली, बॉलला गॅदर करता आलं नाही, बॉलला कलेक्ट करता आलं नाही, त्याच अगोदर स्टंपचा वेध घेतला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित असेल पॉपिंग क्रीजमध्ये. आणि 2 धावा पुन्हा एकदा ॲड होतील बॅटिंग करत असताना कोपर संघाच्या खात्यामध्ये. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये सुनीलने बॉलला पकडायचा अगोदरच स्टंप्सला हात लावला, त्यामुळे बॉल हातामध्ये नसल्या कारणानं खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग करू शकला. 2 धावा आल्या आणि या 2 रनने मात्र 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 खेळाडू बाद 44, म्हणजे 4चा आकडा, 4 ओव्हर संपल्या, खेळाडू बाद झाले 4, धावा आहेत 44. नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्डवरती पाहता. चला शॉर्ट टीम मीटिंग, आपण जास्त एकत्र येऊ नका, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं राहील, त्यामुळे लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल, कदाचित बाळू पाटीलवरती विश्वास असेल, कारण लेफ्टी बॉलर रावे संघाचा हा खेळाडू, हक्केच्या अंतरावरती रावे गाव आणि एका बाजूला अगदी आपण जर पाहिलं समोरच्या बाजूला हा कोपर गाव आहे. या 2 गावांमध्ये हा सामना सध्या रंगतो आणि एक मागचा सामना वडाव संघाने जिंकलाय, वाशी विभाग संघटनेमधला एक आणखीन एक ताकदवर संघ. आणि त्याच्या अगोदर घरच्या स्पर्धेमध्ये दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूरने सलग 2 सामने जिंकत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला, त्यामुळे हा खरं तर आनंदाचा क्षण, हा दुग्धशर्करा योग असेल आयोजकांसाठी. जर आणखीन एक सामना जिंकला तर बक्षीस पात्र होतील आयोजक संघ. प्रत्येक टीमचं मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगला खेळ प्रत्येक संघाचा. पहिला 3 दिवस स्पर्धा, ज्यामध्ये रायगड, बदलापूर, ठाणे अशा खरं तर नवी मुंबईच्या परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आणि आज आपल्या परिसरातील पेण तालुक्यातील 8 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिले. पहिल्या दिवशी खरं तर बापेश्वर उरनोली हा पेण तालुक्यातील संघ सुपर 3 ला आला. कालच्या दिवसामध्ये गावदेवी साई पनवेल परिसरातला संघ सुपर 3 ला आला आणि आज एक संघ सुपर 3 ला क्वालिफाय होईल. त्यासाठी आपण थोडी घाई करा, तर वेळ आपल्याकडे कमी आहे. बाळू पाटील आलाय या षटकामध्ये. समोर फलंदाज आपण पाहता लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला असतील प्रितेश हा खेळाडू, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, दीक्षित पाटील डाऊन द बॉल, लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा फटका, एलिव्हेशन नव्हतं आणि ते प्रतिकेश पाटील हा खेळाडू बाद झाला. हंगाम आता थोडासा कमी होत चाललाय, याचं कारण आपण पाहिलं उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय. आणि यानंतर आता फेब्रुवारी ओलांडला की पुन्हा एकदा लग्न सराई चालू होईल, त्यामुळे आणखीन मैदानावरचे खरं तर खेळ कमी होतील, क्रिकेटचा खेळ कमी होईल. आणि सध्या आपण जर पाहिलं पनवेल उरण परिसरामध्ये भरपूर नाईट स्पर्धा आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये याच मैदानावरती 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती
औचित्य साधून मात्र 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान अटल करंडक या स्पर्धेचं नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे मोठ्या संख्येने आपण सर्वांनी सहभागी व्हा. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं 6 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान वाशी विभाग संघटनेच्या अंतर्गत कोटला मैदान वाशी विभागामध्ये आणखीन एक नाईट स्पर्धा अण्णा म्हात्रे चषक स्मृती या स्पर्धेचं नाईट स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदा त्या परिसरामध्ये करण्यात आलं. त्यामुळे एक वेगळा इम्प्रेशन राहील त्या स्पर्धेचा. त्या विभागामध्ये सतत कबड्डीच्या स्पर्धा आपण नेहमी होताना पाहिल्या, परंतु नाईट स्पर्धेचं पहिलं आयोजन त्या विभागामध्ये 6 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान तुम्हाला वडाव संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. सेकंड बॉल नवीन फलंदाज मैदानाकडे आले. ऋतिक हा खेळाडू रितेश आलाय. हलक्या हाताने फक्त स्टिअर केला बॉलला. डीप कव्हर पॉईंटचा फिल्डर धावत आला. संकेत बॉल खाली. सेकंडचा कॉल रिस्क घेतला. इथे मात्र दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप. सेकंडचा कॉल अंगलट आला. रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं फलंदाजाला. आणखीन एक विकेट मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या रावे टीमला. धन्यवाद. या ओव्हर नंतर आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. प्रमुख मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती पप्पू शेठ पाटील आणि त्याचबरोबर आपण प्रसाददादा भोईर हे दोन सत्कार मूर्ती आमच्या मंचावरती आसनस्थ आहेत आणि नेहमी तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे व्यक्तिमत्व. क्रिकेटचा खेळ असो किंवा क्रीडा क्षेत्रातील कोणताही खरं तर इव्हेंट असो, प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचं दमदार योगदान राहिलं. समाजसेवा असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे आदरणीय पप्पू शेठ पाटील, आदरणीय प्रसादजी भोईर साहेब यांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. तर नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय 3ऱ्या क्रमांकावरती. यस, 3रा बॉल फेस करण्यासाठी जवळजवळ 8व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. याला यॉर्कर टाकला, खोदून काढला बॉलला. मिड ऑफला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने स्ट्रोक्स. 1 रन आली. सूरज बाद झाल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं धावसंख्येला पूर्णपणे आळा घातला. या ठिकाणी फिल्डिंग करणार रावे टीमने धावसंख्या थांबवली. एक फार गरजेचं होतं. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे. 46 ऑलरेडी धावफलकावरती आहेत. भाऊ पाटील सारखा अनुभवी गोलंदाज लेफ्टी बॉलर समोर उजव्या हाताच्या फलंदाजाला प्रत्येक वेळा संघर्ष करावा लागला. याचं कारण आहे टेक्निकचा अभाव फलंदाजांमध्ये. कारण टेनिस बॉलचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर बॉलच्या मेरिटनुसार नाही तर ताकदीच्या जोरावरती सातत्याने प्रत्येक फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतो. पण तो बॉलची मेरिट तुम्हाला ओळखावी लागेल आणि त्याच अनुषंगाने शॉर्ट सिलेक्शन करावे लागतील. हापाम जॅक करायचं होतं बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू आणि बॉलचा संपर्क नाही आणि बऱ्याच दिवसानंतर बाळू पाटीलनं मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. त्याच्याकडे असणारा अनुभव, त्याचा कौशल्य, गुणवत्ता, नैपुण्य त्यांनी मात्र या षटकामध्ये सिद्ध केलं. लास्ट ओव्हरचा खेळ, स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके यायला हवेत आणि अशातच आपण जर पाहिला तर पूर्णपणे डॉमिनेट केलं कोपर संघाला रावे संघाच्या बाळू पाटीलने. चला, टाइम अलर्ट आम्ही सातत्याने सूचना देतोय, थोडी घाई करा कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. बक्षीस वितरण सेरेमनी देखील संपन्न होईल आजच्या दिवसामध्ये. फुल लेंथ डिलिव्हरी रन नसणार आहे प्लीज. दोन्ही खेळाडूंना सूचना असेल. आणि इथे मात्र आपण पाहिलं हा डॉट बॉल, हे षटक राहिलं निर्णायक बाळू पाटीलचं. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त आपण जर पाहिल्या 2 आणि पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना कोपर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आली 46. येणारे 30 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण असेल रावे संघासमोर. तांबडशेत गावचे माजी सरपंच आदरणीय सचिन पाटील यांच्या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. तर सन्मान या ठिकाणी केला जाईल मान्यवरांचा. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय पप्पू शेठ पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. निखिलजी पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पप्पू शेठ पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आपल्या कार्याचा, हा सन्मान असेल आपण केलेल्या जनसेवेचा. आदरणीय पप्पू शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे आमचे आयोजक निखिल पाटील यांच्या वतीनं केला जातोय. क्या बात आहे, शॉक बसला आम्हाला पण पेपर शॉटचा. तर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो. एक वेगळं सेलिब्रेशन पाहायला मिळालं आयोजकांच्या वतीनं. प्रसाद दादा आपण देखील एकाच फ्रेममध्ये काय तर आपण आता आमचे 2 आधारस्तंभ आसनस्थ व्हायचं. आपण पप्पू शेठ साहेबांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हा. धन्यवाद. चला आपण सेकंड इनिंगकडे जाऊया. आवाज ऐकूया पनवेल विभागातील आमचे समालोचक भिंगारवाडी गावचे गायकर यांच्याकडे आपण जाऊया.
आणि या दरम्यान मान्यवरांचं आगमन, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, त्या आदरणीय स्मिता बहिणी यांच्या ठिकाणी आगमन तर आपण पाहता, ज्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, त्या आदरणीय स्मिता बहिणींचं इथे आगमन. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावरती आसन असतवा. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पिंटा शेठ पाटील साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आणि स्मिता बहिणींच्या शुभ हस्ते आम्ही या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला. त्यांचं या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. सचिनदादा पाटील माजी सरपंच तांबडशेत या आपण मंचावरती आदरणीय सचिनदादा पाटील माजी सरपंच तांबडशेत आणि 40+ मास्टर आहेत ते क्रिकेटमध्ये, 40+ उत्तम खेळाडू. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. चला गायकर साहेब. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. 30 बॉलमध्ये 47 धाबींचा पाठलाग मैदानामध्ये राबे टीमला करायला मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना होत असताना जय आणि सुनील अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑल इन ट्रॅकवरती आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि पिबनचं आपण पाहतो पहिलं षटक आपण हाताळण्यासाठी आयुषला. हॅलो, आम्ही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. तांबडशेत ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सचिनदादा पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी रुपेश पनवेलकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सचिनदादा पाटील यांचा इथे सन्मान करावा. उत्तम खेळाडू देखील आहेत आणि माजी सरपंच तांबडशेत, त्यांचा हा सन्मान. पाहुलेला गती मान्यवरांची शोभा वाढे या कार्यक्रमाची आणि मंचावरती सर्व सत्कार मूर्ती त्यांचं आगमन आणि इथे अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटी आलाय. रावे विपक्ष कोपर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रोशन सर यांचा. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 बॉलमध्ये 47 धाब्यांचा पाठलाग. खरं तर पहिल्याच पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या कमी धाबा आपल्या टीमसाठी जोडल्या. त्यानंतर या मैदानामध्ये कमी धाबा देखील खर्च करावा लागतील जितना जिंकायचं असेल कोपर टीमला. परंतु आपण सातत्यानं बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे हे पाहिलंय जवळून. या मैदानामध्ये देखील इथना खरं तर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. तुम्हाला संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. इथे तुम्हाला घाम घालावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल कोपर टीमला. ज्या पद्धतीने रावे टीमची बॉलिंग राहिली त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला इथे होईल सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आयुष या गोलंदाजाला. 30 बॉलमध्ये 47 धाबा आपण पाहतोय या मैदानामध्ये. 47 धाबा. अगदी सत्र पाहतोय संध्याकाळचं आता वातावरण या आणि त्याच्या हवेच्या दिशेने आपण पाहिला तर थोडीशी आज कमी षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती 47 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती सन्मान देऊन एकेरी धाव इथे आपण पाहिली पूर्ण केली. 47 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली एक धाव. अगदी ताकदीपेक्षा युक्तीचा वापर मैदानामध्ये सातत्याने राबे टीमने केलाय. या मैदानामध्ये देखील तेच करताना पाहायला मिळेल का पहिल्याच बॉलवरती खरं तर वेगाने चेंडू मैदानामध्ये हाताळला गेला आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली एक धाव. सुनील आणि जय अशी जोडी आपण पाहतो मैदानामध्ये. परंतु आयुष या गोलंदाजाचं नेहमीच वर्चस्व राहिलंय कित्येक मैदानामध्ये आपण पाहिलंय. फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक
बदल प्रेक्षक ठोकलाय षटकार, हा पहिला पाहिला मैदानामध्ये जयच्या बॅटमधला षटकार. जोडल्या तुम्हाला कमी दाबा खर्च करायचे होत्या, परंतु इथे कमालीची पटकेबाजी राहिली. भन्नाट बेक आता गती वाढवली या बॉलवरती. आपण पाहिला मागचा बॉल थोडासा चुकीचा मैदानामध्ये रिलीज केला गेला, त्याच्यावर विरुद्धामध्ये मी तर म्हणेन फटकेबाजी राहिली. यानंतर कमबॅक कसा करायचा हे मला देखील माहिती आहे. मैदानामध्ये सांगत असताना आयुषने देखील कमबॅक राहिलाय. 7 धावा धावपलकावरती अजून देखील 40 धावा बनवायच्यात मैदानामध्ये. लोबर पुलटस पद या चेंडू इथे सन्मान दिला जातो मैदानामध्ये. P1चा खरं तर पहिला षटक आपण पाहतोय मार्गस्थ. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 8 धावा येत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतो एकेरी दुहेरीकडे लक्ष केंद्रित करताना खराब चेंडूची मैदानामध्ये प्रतीक्षा केली जाते. चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन एकेरी दुहेरीकडे लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील तिथे सुरेख पाहायला मिळाला. खराब पैकी जरूर राहिली, परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. एकेरी धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा होईल बदल. एकूण धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 9 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं षटकार आला, असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी केली जाईल. त्यानंतर आपण पाहिली खूप कमालीची गोलंदाजी राहिली. अगदी कमबॅक राहिला, अगदी अचूक टप्पा, भन्नाट वेगाने, कधी गती कमी केली कधी वाढवली. या गोलंदाजाचं नेहमीच वर्चस्व राहिलं हे सांगितलं आपण पहिल्याच. खरं तर ओव्हरमध्ये आपण पाहिल्या धावसंख्या 47 पाठलाग करताना 9व्या अंकावरती अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. लोबर पुलटस पद्या चेंडू क्षेत्र खाली आणि पॉवर प्लेचा फायदा आम्हाला देखील उचलताना येतोय हे सांगत असणारी फटकेबाजी मैदानामध्ये राहिली. धावसंख्या पाहतोय एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव पुस्तकावरती 13 धावा. एकच सांगेन, कोशिश करो तब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. या मैदानामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आता विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. इथला जिंकायचं असेल तुम्हाला आता पुन्हा एकदा नव्याने संघर्ष करायला हवा. आपण मैदानामध्ये पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 13 धावा. इथला जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती युनाइट क्रमांक 2 वरती दाखल होतोय दीप हा गोलंदाज. पहिलाच बॉल फेकण्यासाठी आपण पाहतोय कट केला जातोय. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला. या बॉलवरती कदाचित चुकी झाली असती तर या बॉलवरती रिझल्ट देखील चुकीचं पाहायला मिळालं असतं, परंतु येत्या एक धाव मात्र वाचू शकला नाही. आणि एकेरी धावेने धावसंख्या पाहतो 14 या अंकावरती 47 धाव्यांचा अगदी सोपा आव्हान या मैदानामध्ये. ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू या मैदानामध्ये ती रावे टीमची कमालीची बॅटिंग. अगदी परिस्थितीनुसार खेळ कसा करायचा हे रावे टीमला माहिती आहे. अगदी एकेरी दुहेरीकडे लक्ष केंद्रित करताना धावफलक देखील हलता ठेवता. ज्या वेळेस खराब चेंडू आला त्यावेळेस आक्रमण देखील पाहिला, म्हणजे कमालीची बॅटिंग राहिली. खोलवर पद्या चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो लोबर पुलटस पद्या चेंडू नामी संधी तर कदाचित डेंजर झोन वरती दाबत होता फलंदाज, परंतु इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. एका धाबेने धावसंख्या पाहतोय 15 या अंकावरती. अजून देखील 32 धाब्यांची गरज आहे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. इथना जिंकायचा असेल तर तुम्हाला याच पद्धतीने चेंडू फेकावा लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 13 धाबा खर्च केल्या. त्यानंतर येणाऱ्या दीपने 2 बॉलवरती 2 धाबा खर्च केल्या. अजून देखील इथला कमबॅक मैदानामध्ये राहिलाय. सध्या तरी आपण पाहतोय मैदानामध्ये कोपर टीमचा. लोबर पुलटस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये फेकला गेला. या बॉलवरती आपण पाहिला पुन्हा एकदा गती कमी केली. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धाब्यांसाठी या ओव्हरमध्ये आता संघर्ष करताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा हा खरं तर दुसरा षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये खरं तर कमालीची बॉलिंग राहिली आहे. आपण पाहिल्या पहिल्या ओव्हरमध्ये सुसाट वेगाने धावणारा संघ रावे
आता इथे एका एका धाब्यांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. फुलटस चुकीला माफी नाही आणि तो देखील फलंदाज तुम्ही जयला हा बॉल टाकू शकत नाही. त्याचा प्रत्युत्तर देत असताना अगदी हवेचा वेग देखील त्याच दिशेने आणि त्याच दिशेने हा पटका सजवताना पाहायला मिळाला ठोकडीचा. आणि या षटकाराने राबे टीमच्या बाजूने झुंकताना पाहायला मिळाली. आता जल्लोषाचा वातावरण राबे टीमच्या केम्यातून होताना पाहायला मिळतं, कारण पटकेबाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. फलंदाज पाहतोय जयच्या माध्यमातून अजून एक फुलटस करत होता. या बॉलवरती नाराज असेल परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. परंतु एका धाबेने अगदी आपण पाहतोय धावसंख्या 23 या अंकावरती अजून देखील 24 धाब्यांची गरज आहे. अर्धा पल्ला अगदी कमी बॉलमध्ये पार केलाय. आता पल्ला आपण पाहतोय या ओव्हरमधील एक बॉलचा खेळ बाकी आहे. 19 बॉलमध्ये आता बनवायच्यात 24 धाबा. अति सोपा आव्हान खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळाला. कमी धाबा खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये कोपर टीमने जोडल्या. डान्सिंग द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय, जमिलगत फटका, थोडासा पंबल परंतु शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलं. परंतु इथे पुन्हा एकदा एक धाव, कमालीची बॅटिंग राहिली. आपण या मैदानामध्ये पाहतोय एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना देखील पाहिला. खराब चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये देखील राहताना पाहायला मिळाला राबे संघ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती बिनबाद 24 धाबा, 18 बॉल आणि बनवायचे 23 धाबा. 47 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. अर्धा पल्ला खरं तर 2 ओव्हरमध्ये पार केलाय. आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील अमरापूर गावचे नक्कीच रहिवाशी, त्यांना विनंती असणार आहे त्यांना आपण सन्मानित करायचं. रुपयेजी पनवेलकर साहेबांना आमची विनंती असणार आहे, आपले शुभ असते लक्ष्मणजी पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. ते लक्ष्मणजी पाटील आणि अमरापूर संघाचे नेहमी पॅकरच्या भूमिकेमध्ये जे असतात त्यांचं स्वागत आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. दुर्गादेवी क्रिकेट संघ अमरापूर आयोजित आपण पाहतोय. पिंटू पाटील ही स्पर्धा खऱ्या अर्थानं चेंडू हवेमध्ये आहे आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. डीजे या षटकाराने आता धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 30 या अंकावरती. आता 17 धाब्यांची गरज आहे. 17 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता मॅचचा पूर्णपणे रिझल्ट आपल्या बाजूने राबे टीमच्या पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच पटका डान्सिंग द ग्राउंड खेळायचा आहे. गॅप मोठी आहे. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज पाहतोय सुनीलच्या बॅटमधला ठोकटीचा. होती परंतु इथे फटकेबाजीच कमालीची राहिली. त्यानंतर आपण पाहतो बऱ्याचशा वेळानंतर खरं तर खूप प्रतीक्षा केली वाईट या बॉलची. खरं तर आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट चेंडूची समाप्ती होत असताना या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 2 बॉलवरती मोठे पटके, 2 बॉलवरती 10 धाबा. त्यानंतर तिसरा बॉल खरं तर गोलंदाज अविनाशच्या नावावरती राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहिली. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड अगदी गती कमी केली. माहिती आहे फुटवर्कचा वापर मैदानामध्ये केला गेला. त्यानंतर आपण पाहतोय रनआउटची पुन्हा एकदा संधी चेक केला जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय.
सुरक्षित असेल फलंदाज, अगदी शेवटच्या मुवमेंटला नकार दिला. त्यानंतर आपण पाहतोय सुरक्षित फलंदाज क्रीज मध्ये असेल. या बॉलवरती एकच धाव. सतीश पाटील साहेब आणि विनोद नाईक साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही स्वर्गीय पिंटा शेट पाटील स्मृती चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित आपण पाहतोय 3 दिवस स्पर्धा करत, तर आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये तुमचं देखील स्वागत असेल. धावसंख्या पाहतोय 35 धाबा. 15 बॉलमध्ये बनवायच्यात 12 धाबा. 15 बॉल 12 धाबा. तुम्हाला आता इथे मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, जास्तीत जास्त विकेट घ्यावं लागतील. परंतु इथे पुन्हा एकदा लोबर पुलटस मध्ये चेंडू गॅप मोठी क्षेत्ररक्षण तिथे खूप चांगला पाहायला मिळाला. खरं तर आपल्या टीमसाठी तब्बल 2 धाबा वाचवण्यामध्ये यश आलं. परंतु इथे एकरीकडे लक्ष केंद्रित करताना खरं तर आता मैदानामध्ये राबे संघाचे फलंदाज सुनील आणि जयला आपण पाहतोय. कारण एकरीकडे लक्ष केंद्रित करताना देखील सहजतेने हा सामना आपल्या बाजूने जिंकवता येईल हे माहिती आहे आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानामध्ये सध्या तरी राहिलेत. खरं तर आकुर टप्प्याचा चेंडू खरं तर या बॉलवरती मोठा पटका यायला हवा होता. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज आपण पाहतो जय. परंतु एक धाव इथे सहजतेने पूर्ण केली गेली आणि धावसंख्या पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 36 धाबा. 38 धाबा. 38 धाबा धावफलकावरती. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 धाब्यांची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर विकेट जास्तीत जास्त घ्यावं लागतील. या मैदानामध्ये तुम्हाला आता जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. मुख्य व्यासपीठावरती आपले नाईक साहेब यांचं खरं तर आगमन पाहतोय. तुमचं देखील स्वर्गीय विष्णू शेठ पिंट्या शेठ पाटील स्मृती चषकामध्ये स्वागत असेल. डीजे बारा बॉल 9 धाब्यांची गरज. बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय आयुषला कमबॅक करावा लागेल. पहिलाच बॉल लोवर फुलटस मध्ये चेंडू आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. परंतु इथे गॅप शोधायची होती फलंदाज जयला. परंतु इथे आपण पाहतोय एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. एका धावेने आपण धावसंख्या पाहतोय तब्बल 39 या अंकावरती. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धाब्यांची गरज आहे. इथं देखील मॅच बनू शकेल. टीम कोपरच्या बाजूने तुम्हाला प्रयत्न करायला हवेत. इथे घाम तुम्हाला घालावा लागेल. या मैदानामध्ये तुम्हाला अस्तित्व कायम ठेवायचं असेल, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न मैदानामध्ये करावेच लागतील. परंतु फुलटस बॉल गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय खराब कामगिरी राहिली आहे. या बॉलवरती आलाय चौकार, ठोकलाय फलंदाज आपण पाहतोय सुनीलच्या बॅटमधला चौकार. टीमचा कॅप्टन या आपण वडाव टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू टॉस करण्यासाठी या आपण, कारण अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. इथना जो जिंकेल तो तुमच्याशी नक्कीच बिग फाईट मॅच ती पाहायला मिळेल. एका बाजूला पाहतोय हमरापूर संघ नक्कीच वाट पाहत असेल, कारण आपण पाहतोय सलगच्या 2 मॅचेस जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल होणारा संघ हा अगदी होम ग्राउंडवरती चांगला खेळ दाखवला. डान्सिंग द ग्राउंड पटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण तिथे पोचलाय. दूरवरून खरं तर प्रवास करून आपण मैदानामध्ये पाहिला क्षेत्ररक्षकाला आणि कमालाची झेल इथे पकडत असताना आपण पाहायला मिळाली. फलंदाज इथे बाद होताना.
ती अजून देखील 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धाब्यांची गरज आहे. याच पद्धतीने तुम्हाला विकेट घ्यावं लागतील या मैदानामध्ये कमबॅक करायचं असेल कोपर टीमला. याच पद्धतीने चेंडू मैदानामध्ये तुम्हाला फेकावे लागतील आणि क्षेत्ररक्षकाला देखील याच पद्धतीने भूमिका पार पाडावी लागेल इथला तुम्हाला जिंकायचं असेल तर. परंतु इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा लोबर पुलटस मध्ये चेंडू वेगानं करतर मैदानामध्ये चेंडू रिलीज केला गेला. आपण पाहतोय फलंदाज दीक्षितच्या बॅटमधनं 1 धाव आणि आता इथे 8 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय सध्या आपण पाहतोय राबे टीमच्या खेम्यामध्ये करतर खुशीचा वातावरण पाहतोय कारण मॅच आपण पाहतोय त्यांच्या बाजूने झुंकताना पाहायला मिळाली. कारण जय सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये त्यांच्या बॅटमधनं मोठे मोठे पटके आपण या मैदानामध्ये पाहिल्या आणि आपण पाहतोय अगदी परिस्थितीनुसार खेळ कसा करायचा ना हे राबे टीमला माहिती आहे. अगदी माहिती आहे 8 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज होती. त्यानंतर आपण पाहिली एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना अजून देखील 2 धाब्यांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. या बॉलवरती कदाचित डॉट मैदानामध्ये फेकला तरी देखील मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचेल आणि तिथं देखील मॅच आपण कित्येक मैदानामध्ये अगदी RPL सारखी स्पर्धा देखील 6 बॉलमध्ये 1 धावा डिपेंड करताना अगदी पाहिली. या मैदानामध्ये देखील होईल का ते चांगला बॉल. या बॉलची खरं तर नितांत गरज हेच चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या पाहतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धाबा डीजे. युवराज म्हात्रे साहेब हमरापूर यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना आपण पाहतोय. तुम्हाला देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती युवराज म्हात्रे साहेब तुमचं देखील आम्ही स्वर्गीय पिंटा शेठ पाटील स्मृती चषकामध्ये आम्ही सरचे स्वागत करतो. चला मॅच चालू करा. 6 बॉल आणि 2 धाब्यांची गरज आहे. त्याच्यामुळे न उशीर दबडता लगेच मॅचला सुरुवात करा. अजून बरेचसे सामने करतर पेंडिंग आहेत. आजच्या दिवसामध्ये पाहतोय पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे. त्याच्यामुळे उशीर न दबडता मॅचला तुम्ही लगेच स्टार्ट द्या. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 2 धावा वाचवण्यासाठी प्रितेशला आपण पाहतोय. फटका फसलाय. जेलची संधी इथला कमबॅक राहील का मैदानामध्ये. पकडला जातोय जेल. जयच सैत्या संपला जातोय खेळ. महत्वाच्या क्षणी आता पाहतोय कमबॅक राहिलाय मैदानामध्ये प्रितेशचा ठोक डीजे. मेहनत में कमी करेंगे ना हालतों पे रोएंगे हम. धैर्य से ही सही मगर अपनी मंजिल को जरूर पाएंगे. या बॉलवरती आपण पाहिला विकेट जाताना इतना देखील मॅच बनू शकेल. आम्ही देखील इतक्या सहजासहजी हार मानणार नाही आहोत. इतक्या सहजासहजी आम्ही रावे टीमला जिंकून देणार नाही आहोत हे मैदानामध्ये सांगत असताना पहिल्याच बॉलवरती घेतली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदित्यला आपण पाहतोय. आदित्यला आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 2 धाब्यांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट जाताना पाहिली. दुसऱ्या बॉलवरती देखील संधी आली होती. कदाचित आपण पाहतोय मैदानामध्ये फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल देखील पकडला असता. परंतु इथे आपण पाहतोय सामना जिंकलाय राबे टीमने. हार्ड लक करतर कोपर टीम. परंतु चांगला खेळ चांगला लढलात या मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच